मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना। नितेश राणे यांची टीका। जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप। एनआयए किंवा कोणत्याही यंत्रणेला घाबरून आरोप केले नाहीत, तर माझ्याकडे सर्व पुरावे योग्य वेळी ते सादर करेन। परमबीर सिंग यांचं विरोधकांच्या आरोपावरती स्पष्टीकरण। भाजपशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण। परमबीर यांचे आरोप खरे। मला 4 वेळा अटक करण्याचा प्रयत्न झाला। आमच्याकडे आजही व्हिडिओ पुरावे असल्याचा फडणवीसांचा दावा। महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यासह गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांच्या अटकेसाठी अधिकाऱ्यांना सुपारी देण्यात आली होती। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप। फडणवीस आणि त्यांचे पोपट हे पोपटपंची करतच राहणार। परमबीर सिंग यांची देशमुखांवरती केलेल्या आरोपावरती संजय राऊतांची टीका। परमबीर सिंग त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची देखील राऊतांची टीका। परमबीर आता बोलतात ते गलिच्छ राजकारण आहे, मग ते हे आधी का बोलले नाहीत? सुप्रिया सुळेंचा सवाल। 2 मातोश्रींमध्ये किती सुपाऱ्यांची पोती आहेत हे सांगा। तुम्ही सुपाऱ्या फेकल्या तर आम्ही खोके फेकू। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा इशारा। मराठा आंदोलकांच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार आज ठाकरेंना घेरतायत। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप। फडणवीस आज त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुका टाळण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद। महायुतीमधल्या नेत्यांबद्दल राणा दाम्पत्य आक्षेपार्ह वक्तव्य करत असतं, त्यामुळे राणा दाम्पत्याला महायुतीमधून बाहेर काढा, अभिजित अडसूळ यांची मागणी। आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पियुष गोयल यांची जागा देण्याचं भाजपनं कबूल केलंय, त्यामुळे राज्यसभेची 1 जागा राष्ट्रवादी लढवणार। अजित पवारांची माझाला माहिती। मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं। फडणवीसांनी मांडली बाजू। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही। संघासोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांकडून मान्य, मात्र तरीही विधानसभेला दादांना सोबत घेऊनच लढणार असल्याचं वक्तव्य। लोकसभेमध्ये गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले। संघाच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवाराचे सक्रियपणे मैदानात उतरावं। संघासोबतच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांकडून अपेक्षा व्यक्त। नाशिक जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नारपार गिरणा, त्यासोबतच नदीजोड प्रकल्पाला मंजुरी। माडाच्या अल्प उत्पन्न गटाच्या वरळीमधल्या फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,000, त्यामुळे 9 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट परवडणार का? बँका त्यांना कर्ज देणार का? असाही सवाल। आरटीमधून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द। मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये बनावट पदवी आढळल्यानं खळबळ। या प्रकरणामध्ये आंध्र प्रदेशमधल्या एका आरोपीला रंगेहात पकडलं। 1 जण फरार। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी। आज दुपारी ओशिवरा स्मशानभूमीमध्ये केले जाणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।